नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेर सध्या आपण उभे आहोत आणि 2 तारखेला जो उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला होता, या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेले शिवसेनेचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना आज ज्युपिटर रुग्णालयामधून डिस्चार्ज दिला जाऊ शकतं असं म्हटलं जातं आणि आपण पाहू शकता ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेर गोरगरिबांचा कैवारी महेश गायकवाड टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लागले आहेत आणि आपण बघू शकतो अगदी ज्युपिटर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही महत्त्वाची अपडेट घेऊन ठाणे लाईव्ह आणि KDMC लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। आज दुपारपर्यंत किंबहुना संध्याकाळपर्यंत शिवसेनेचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी अपडेट आहे। आणि आपण बघू शकतो ज्युपिटर रुग्णालयाच्या आवारामध्ये गोरगरिबांचा कैवारी टायगर इज बॅक असे बॅनर जे आहेत ते महेश गायकवाड यांचे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज कल्याणच्या अगदी दुर्गाडी किल्ल्याच्या चौकापासून महेश गायकवाड यांचं स्वागत जे आहे ते कल्याण शहरामध्ये करण्यात येणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे त्यांच्यावरती ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि आज दुपारी किंबहुना संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आणि याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कल्याण शहरामध्ये जागोजागी तर टायगर इज बॅक असे बॅनर तर लागलेत, परंतु आता आपण ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेरही पाहू शकतो गोरगरिबांचा कैवारी महेश गायकवाड टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात। आणि आतमध्ये जे त्यांचे कार्यकर्ते आहेत तेही यायला सुरुवात झालेली आहे। आतमधली काय अपडेट आहे हे आम्ही तुम्हाला ठाणे लाईव्ह आणि KDMC लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार, परंतु आत्ताची ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। 2 तारखेला उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये रात्री 10 ते 10:30च्या सुमारामध्ये कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अगदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे जगताप आहेत त्यांच्या दालनामध्येच अंधाधुंद गोळीबार केला होता। या घटनेची CCTV फुटेजही नंतर माध्यमांसमोर आले होते आणि या घटनेनंतर शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड जे आहेत ते गंभीररित्या जखमी झाले होते। त्यांना तात्काळ ठाण्याच्या या ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलविण्यात आलं होतं आणि तब्बल त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या येथे काढण्यात आल्या। त्याच्यानंतर त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती। या संपूर्ण गोळीबारा प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो आणि जेव्हा त्यांची प्रकृती आता सुधारते त्याच्यानंतर आपण बघू शकतो ज्युपिटर रुग्णालयातून आज त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती वर्तवली गेली आहे। आणि याच अनुषंगाने आज या ठिकाणी कल्याण शहरातून कार्यकर्तेही यायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण कल्याण पूर्व परिसरामध्ये टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। सोबतच ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेरही असेच बॅनर जे आहेत ते लागलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि हे ज्युपिटर रुग्णालय आहे। जेव्हा ही घटना घडली 2 तारखेच्या रात्री त्याच्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी ठाण्याच्या याच ज्युपिटर रुग्णालयामध्ये आणलं गेलं होतं आणि जेव्हा त्यांच्या शरीरातून तब्बल 6 गोळ्या काढल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती। 2 दिवस ते अंडर ऑब्झर्वेशन होते आणि आज तब्बल 14 दिवसांनंतर आपण बघू शकतो त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आलेली आहे। आणि या घटनेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे। कल्याण डोंबिवली शहरामध्ये त्यांचं अगदी जंगी स्वागत जे आहे ते करण्यात येणार आहे। कल्याणच्या अगदी दुर्गाडी किल्ल्याच्या चौकात असेल, चक्की नाक्याच्या चौकात असेल, जागोजागी महेश गायकवाड यांचं स्वागत केलं जाणार आहे। आणि ही मोठी अपडेट आम्ही ठाणे लाईव्ह आणि KDMC लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत घेऊन आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे एका जागेच्या वादावरून
कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला होता आणि हाच वाद मिटविण्यासाठी त्यांना उल्हासनगरच्या इनलाईन पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं आणि याच दरम्यान या वादावरती मार्ग काढण्यासाठी जेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दोन्ही गटातील प्रमुखांना बोलावलं होतं, अगदी त्याचवेळी बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या दालनातून बाहेर आले. अगदी त्याच वेळी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यांच्यासोबत तेथे असणारे त्यांचे सहकारी राहुल पाटील हे देखील या गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांना तात्काळ ठाण्याच्या या ज्युपिटर रुग्णालयामध्ये आणलं होतं आणि या 14 दिवसांच्या उपचारानंतर आपण बघू शकतो आज त्यांना ठाण्याच्या या ज्युपिटर रुग्णालयामधून डिस्चार्ज देणार आहेत. आणि या घटनेनंतर आता बघू शकतो आपण त्यांच्या स्वागताचे बॅनर हे जागोजागी लावण्यात आलेले आहेत. खरं तर महेश गायकवाड यांचा जनसंपर्क प्रचंड असा मोठा आहे आणि आज त्यांचं कल्याण शहरामध्ये जागोजागी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी कल्याण नगरी सज्ज झाले, परंतु आता ही अपडेट रुग्णालयाच्या बाहेरून आम्ही आपल्यापर्यंत ठाणे लाईव्ह आणि KDMC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पोहोचवत आहोत. त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात येथे यायला आता सुरुवात झाली आहे. आज दुपारी ते संध्याकाळपर्यंत महेश गायकवाड यांना डिस्चार्ज रुग्णालयातून दिला जाऊ शकतो अशी प्राथमिक माहिती जी आहे ती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. याच रुग्णालयात त्यांच्या शरीरातून तब्बल 6 गोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि आता आपण जर बघितलं तर या रुग्णालयाच्या परिसरामध्येही टायगर इज बॅक, गोरगरिबांचा कैवारी, महेश गायकवाड असे बॅनर्स आपल्याला संपूर्ण ज्युपिटर रुग्णालयाच्या या परिसरामध्ये लागलेले पाहायला मिळतात. आणि ही धक्कादायक घटना जेव्हा 2 तारखेला रात्री उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये घडली होती, त्याच्यानंतर महेश गायकवाड असतील, आमदार गणपत गायकवाड असतील या दोघांच्याही जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर एक तणावपूर्ण परिस्थिती होती. दोघांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला होता. आणि आज तब्बल 14 दिवसांनंतर आपण बघू शकतो महेश गायकवाड यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामधून डिस्चार्ज दिला जाणार आहे अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आली. आणि या घटनेनंतर संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये एक आनंदाचं असं वातावरण आहे. जागोजागी टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेर सध्या आपण आहोत आणि येथील परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. खरं तर या घटनेनंतर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरामध्ये एक असंतोषाचं वातावरण पसरलं होतं. या गोळीबारामध्ये आरोपी गणपत गायकवाड यांच्यासोबत आणखीन 4 जे आहे ते पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यानंतर त्यांना आता जेलमध्ये देखील हलवलं आहे. 14 तारखेपर्यंतची त्यांची पोलीस कस्टडी होती. आणि या गोळीबारानंतर जे या संपूर्ण गोळीबारामध्ये मुख्य आरोपी असणारे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आहे यांना तळोजा कारागृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण गोळीबाराच्या धक्कादायक घटनेत गंभीररित्या जखमी झालेले शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकारात जे आरोपी होते म्हणजे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड असतील, त्यांचे निकटवर्तीय संदीप सरवणकर असेल, हर्षल केने असेल, विकी गंत्रा असेल, सोबतच जो त्यांचा ड्रायव्हर तोही या धक्कादायक गोळीबाराच्या प्रकारामध्ये सहभागी होता. तो रणजित यादव ज्याला पोलिसांनी अहमदनगर येथून अटक केली होती. या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे
तळोजा कारागृहामध्ये हलवण्यात आले आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आता या संपूर्ण गोळीबाराच्या धक्कादायक घटनेमध्ये गंभीररित्या जे जखमी झाले होते शिवसेनेचे कल्याणचे शहरप्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरती ठाण्याच्या याच ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्यांना आज येथून डिस्चार्ज दिला जाणार आहे. खरं तर एका जागेच्या वादावरून ही सगळी घटना घडली होती. उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या एका जागेवरती कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी कब्जा केला होता असा आरोप होता. त्याच्यानंतर जे दोन्ही कट होते यांना हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये समोरासमोर बोलावलं होतं आणि जेव्हा तेथे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे आले तेव्हा त्यांनी समोर बसलेल्या महेश गायकवाड यांच्यावरती अंधाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये महेश गायकवाड गंभीररित्या जखमी झाले होते आणि त्यांना तात्काळ ठाण्याच्या या ज्युपिटर रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं. इथेच त्यांच्यावरती मागील 14 दिवस उपचार सुरू होते आणि महत्त्वाचं म्हणजे 2 तारखेच्या रात्री जेव्हा महेश गायकवाड यांना येथे आणलं गेलं तेव्हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील रात्रभर येथेच होते. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ते आणि त्यांचे सहकारी थांबले होते. जेव्हा हे ऑपरेशन सक्सेसफुल पार पडलं त्याच्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील हे खाली आले आणि त्यांची प्रकृतीची माहिती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी माध्यमांना दिली होती आणि याच ज्युपिटर रुग्णालयामध्ये आपण बघू शकतो महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू होते. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज रुग्णालयातून दिला जाऊ शकतो अशी प्राथमिक माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आणि आपण जर बघितलं तर आता हळूहळू त्यांचे कार्यकर्ते या ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेर यायला सुरुवात झाली आहे. अगदी ही गोळीबाराची घटना घडली त्या दिवसाच्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशी हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर जेव्हा शिवसेनेच्या अनेक महिला तिथं आल्या होत्या त्यांनी या संपूर्ण घटनेचे जे CCTV फुटेज आम्हाला मिळावे अशी मागणी पोलीस प्रशासनाच्याकडे केली होती. त्याच्यानंतरची प्रत्येक अपडेट आम्ही ठाणे लाईव्ह आणि KDMC लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली होती. आणि घटनाक्रम पाहायला गेलं तर 2 तारखेला रात्री जेव्हा सुरुवातीला महेश गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्याच्यानंतर तेथे गणपत गायकवाड यांनाही बोलविण्यात आलं आणि तेथे जेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये महेश गायकवाड आणि कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे बसले होते. अगदी त्याचवेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आले होते आणि त्याचवेळी बाहेर गोंधळ झाला. काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे आपल्या खुर्चीवरून उठले आणि बाहेर आले. गोंधळ थांबवण्यासाठी जे कार्यकर्ते त्यांना पांगवण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिल्या आणि अगदी त्याचवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाहेर गेलेत. हे पाहून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपली पिस्तूल काढली आणि समोर बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती ती पिस्तूल ताणली आणि तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती गोळीबार केला आणि या गोळीबाराच्या घटनेत अगदी महेश गायकवाड हे गंभीररित्या जखमी झाले होते. या संपूर्ण घटनेनंतर आपण जर बघितलं तर दोन्ही शहरांमध्ये एक भीतीचं असं वातावरण पसरलं होतं आणि आज असा अंदाज वर्तविला जातो आहे की महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो असं सांगितलं जातं आहे. परंतु रुग्णालयाबाहेर काय परिस्थिती आहे त्यांचे कार्यकर्ते जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा
त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. महेश गायकवाड यांचे बंधूही रुग्णालयात आता वरती गेलेत. डॉक्टरांशी बोलत आहेत की महेश गायकवाड यांना आजच डिस्चार्ज दिला जाणार आहे का याची पुष्टी ते करत आहेत. परंतु जी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर येते त्यानुसार डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात येते. या संपूर्ण घटनेची सोबतच महेश गायकवाड यांना डिस्चार्ज आज मिळेल की नाही याविषयी प्रत्येक अपडेट आम्ही ठाणे लाईव्ह आणि KDMC लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह जे आहे ते पोहोचवणार आहोत. प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ठाण्यातील सुप्रसिद्ध असं हे ज्युपिटर रुग्णालय आणि या रुग्णालयात शिवसेनेचे कल्याणचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि आज त्यांना डिस्चार्ज कदाचित दिला जाऊ शकतो अशी माहिती आहे. परंतु अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही आहे. प्राथमिक माहिती आहे की डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. या घटनेची या डिस्चार्जविषयी जशी काही ठोस माहिती ठाणे लाईव्ह आणि KDMC लाईव्हपर्यंत पोहोचेल तशी आम्ही सर्व प्रेक्षकांपर्यंत ती अपडेट देऊ. परंतु आता रुग्णालयाच्या बाहेर आपण बघू शकतो की टायगर इज बॅक, गोरगरिबांचा कैवारी अशा आशयाचे बॅनर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महेश गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कल्याण शहरातले तमाम पदाधिकारी असतील हे एकवटलेत आणि या आनंदापोटी आपण जर बघितलं तर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेरही टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले आहे. महेश गायकवाड यांच्या डिस्चार्जविषयी त्यांच्या स्वागत रॅलीविषयी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरातले असेच प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी ठाणे लाईव्हला आणि KDMC लाईव्हला आत्ताच फॉलो करा. नमस्कार.